त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी तुमच्याच गावामध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचे जे विरोधी उमेदवार आहे त्यांनी एक विषय या ठिकाणी मांडलेला होता। तो विषय असा होता की केंद्रामध्ये आमची सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा आमची सरकार आहे, आमदारही आमचेच आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद उमेदवार सुद्धा आमचाच निवडून द्या, अशा पद्धतीने तुमच्या समोर तुमच्या गावामध्ये बोलण्यात आलेलं होतं। त्यावर मी भाष्य करू इच्छितो की जर केंद्रात, राज्यात आणि आमदार जर आपला आहे म्हणून कामं होत असतील तर मग 5 वर्षामध्ये नरेंद्रभाऊ जोहार यांनी ज्या पद्धतीने कामं केलेले आहेत त्या आजच्या ज्या सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही पुरस्कृत सरपंचाच्या गावामध्ये जेवढे कामं झाले नसतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कामं भेंडाळा गावामध्ये झालेले आहेत। आणि भेंडाळ्याचे जे सरपंच आहेत ते कोणत्याही पक्षाचे अधिकृत सदस्य नाही, मग कुठल्याही पक्षाची काहीही संबंध नसताना सुद्धा जर एवढा सारा काम होत असेल तर मग या सत्तेचा किंवा या राज्यात केंद्रात असण्याचा हे लोकांना सांगून दिशाभूल करण्याचं काही या ठिकाणी कारण उरत नाही। जर मग तसं आहे तर मग मला सांगावे की 2014 पासून तर 2026 पर्यंत 12 वर्ष केंद्रामध्ये सरकार आहे। 2014 पासून तर 2026 पर्यंत या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये 2-2.5 वर्षाचे जर सोडणार जवळजवळ 10 वर्षे सुद्धा राज्यामध्ये सरकार आहे, आमदारही आहे। तर मग मला सांगा एक या भेंडाळा मुरगडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकाही गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे। तुम्ही तिकडे दोटकुली खंडाळा गा रस्ताच नाही, तुम्ही इकडे तुमच्या गावात या कानोलीमध्ये रस्ताच नाही, तुकुमला जा रस्ता नाही, एकोडीला जा रस्ता नाही, तुमच्या कानोली ते मुरगडा चामोर्शीचा रस्ताच नाही, त्यानंतर तिकडे वाकडीकडे जा, कुठे तुम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये काही ठिकाणी रस्ता नाही आहे। तर मग मला सांगा केंद्रात सरकार, राज्यात सरकार, आमदार आमचा फायदा काय फायदा आहे? काहीही याच्यामध्ये आपल्याला फायदा झालेला नाही आहे। तर मग अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने जर क्षेत्रामधल्या लोकांना जर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील तर तुमच्या हातामध्ये बटन दाबण्याचं काम आहे, तर तुम्ही योग्य उमेदवाराला बटन तुम्ही दाबा। त्यानंतर महत्वाचा दुसरा विषय असा आहे की आपण विकासाच्या खूप गोष्टी करतो, तर मला सांगा या ठिकाणी MIDCचा प्रस्ताव कोणी आणला? सरकारने। सरकार कोणाची आहे? जे तुम्हाला इथं सांगून राहिले की राज्यात आमची, केंद्रात आमची, आमदार आमचा, सरकार त्यांचीच आहे। तर मग MIDCचा प्रस्ताव जो आहे 14 गावामध्ये जे शेतकरी त्रासलेले आहेत, शेतकरी ते भयभीत झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झालेली आहे की या MIDC मुळे शेतकरी हवालदिल होणार आहे, शेतकरी पूर्ण नेस्तनाबूत होणार आहे, शेतकरी पूर्णपणे नष्ट होणार आहे, शेती पूर्णपणे जाणार आहे। हे कोणामुळे जाणार आहे? जे लोक इथं येऊन सांगतात की आमच्या राज्यात, आमच्या केंद्रात आमचा आमदार, त्यामुळे ZPचा मेंबर आहे, आमचाच निवडून द्या। काय करणार आहे हा? त्यामुळे आपल्याला या गोष्टी समजणे आवश्यक आहे।